आणि नागपुरातून एक महत्त्वाची बातमी आहे। चामुंडा कंपनीसमोर कामगारांचे मृतदेह ठेवत गावकऱ्यांनी आक्रोश केला। मदत मिळत नाही तोपर्यंत हटणार नाही अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे आणि ग्रामस्थांनी नागपूर अमरावती महामार्ग देखील रोखून धरला। चामुंडा कंपनीच्या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आता तैनात करण्यात आला आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी सुनील ढगे सध्या आपल्यासोबत आहेत। सुनील, चामुंडा कंपनीमध्ये स्फोट आणि कामगारांचा मृत्यू, त्यानंतर गावकरी मात्र आता चांगलेच आक्रमक झाले आहेत। नक्कीच मी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो की गावकरी किती मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहे। कारण काल चामुंडा कंपनीमध्ये जो ब्लास्ट झाला त्याच्यामध्ये 6 मजुरांचा मृत्यू झालेला होता आणि त्यांचे मृतदेह जे आहे कंपनीच्या गेट समोर या ठिकाणी आपण पाहू शकतो की सगळ्या ॲम्ब्युलन्समध्ये हे मृतदेह आणण्यात आलेले आहे आणि गावकरी या ठिकाणी संतप्त असल्याचं चित्र पाहायला मिळते। त्यांची जी मागणी आहे ती त्यांची मागणी हीच आहे की कंपनीने जी मदत घोषित केलेली आहे त्या मदतीचा चेक जोपर्यंत आमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत आम्ही अंतिम संस्कार करणार नाही आणि त्यामुळे जर या ठिकाणी आपण बघितलं तर गावकरी मोठ्या प्रमाणात संतप्त झालेले आहे। गावकऱ्यांनी नागपूर अमरावती महामार्ग सुद्धा या ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केलेला होता। एका साईडने आता वाहतूक सुरू झाली असली तरी या ठिकाणी कंपनीच्या गेट समोर जर आपण बघितलं तर नागरिकांचा आणि गावकऱ्यांचा मोठा आक्रोश पाहायला मिळतो आहे। कारण गावकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि त्यामुळे त्यांना मदतीची जी आहे ती अपेक्षा लागलेली आहे। सागर, नक्कीच सुनील, तर गावकरी चांगलेच आक्रमक बनलेले आहेत। त्यांनी महामार्ग रोखून धरलेला आणि यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।